सोलाण्यांचा गावरान चवीचा झणझणीत ठेचा कधी खाल्लाय का हे कमेंट करून मला नक्की सांगा। सोलाणे म्हणजे ओल्या तुरीच्या बिया। परसबागेत या तुरीच्या 2 बिया लावल्या होत्या आणि त्याची छान मोठी झाडं झालेली आहेत आणि त्यालाच या तुरीच्या शेंगा लागलेल्या आहेत। मग काय आपल्या परसबागेतील झाडाच्या या शेंगा तोडून आणल्या, बसून बिया सुद्धा सोलून घेतल्या। त्यानंतर आठवलं की या ठेच्यासाठी ना आपल्याच परसबागेत एक झणझणीत मिरचीचं झाड आहे, त्याच्याच मिरच्या घालाव्यात म्हणून बाहेर आले आणि एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या इथून तोडून घेतल्या। घरात आले, एका लोखंडी कढईमध्ये ना पोहे खाण्याचे 2 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलं। त्या तेलामध्ये ना या सोलाण्यांच्या बिया आणि 5 ते 6 हिरवी मिरची आणि देशी लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या टाकून घेतल्या। 1 मिनिटासाठी बारीक गॅसवरती हे सगळं भाजून घेतलं। आणि हो, ह्या बिया भाजत असताना थोड्या उडतात बरं का, काळजी घ्यायची। त्या सगळं भाजलेलं बाहेर काढलं आणि जे शिल्लक तेल राहिलं होतं त्याच्यामध्ये मीडियम साईजचा एक कांदा कट करून भाजण्यासाठी टाकला। कांदा भाजतोय तोपर्यंत इथं हे सगळं ठेचून घेतलं। हे तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक केलं तरी पण चालेल, पण ठेचलेल्या गोष्टींची चव थोडी अप्रतिम लागते। कांदा सुद्धा तोपर्यंत इकडे माझा मस्त असा भाजून झाला होता। त्याच्यामध्ये या ठेचलेल्या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्या, चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेतलं आणि 1 मिनिटासाठी हे सगळं मिक्स करून घेतलं। आणि इथं आता आपला सोलाण्याचा गावरान पद्धतीचा ठेचा तयार आहे।